नमस्कार. महाराष्ट्रातील कृषक समुदायासाठी एक आनंददायी घटना घडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7वा हप्ता आगामी काळात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळत असून कृषी क्षेत्रातील विकासाला चालना मिळत आहे. शेतकरी बांधवांमध्ये या हप्त्याच्या वितरणाबाबत उत्साहाचं वातावरण आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या संकेतानुसार हा हप्ता लवकरच वितरित होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील तारीख देखील या ठिकाणी आलेली आहे. ती तारीख व्हिडिओच्या शेवटी पाहूया. शेतकरी महासन्मान निधी योजना हा महाराष्ट्र सरकारचा एक दूरदर्शी उपक्रम आहे, जो 2023 आणि 24च्या आर्थिक वर्षापासून अंमलात आणला गेला आहे. या कार्यक्रमाचा मूलभूत उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणं आणि त्यांना कृषी कामकाजासाठी आवश्यक निधी पुरवणं आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक सहाय्यता प्रदान केली जाते. ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये वाटप केली जाते. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये याची व्यवस्था केलेली आहे. राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. शेतकरी बांधवांनो, 7वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर महत्त्वाच्या बाबीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. यामध्ये आपल्या नावावर कृषी जमिनीची कायदेशीर मालकी हक्क असणं आवश्यक आहे, कारण हेच या योजनेचे मूलभूत निकष आहेत. दुसरं म्हणजे बँक खाते आधार कार्डाशी योग्यरित्या जोडलेले असावे आणि खात्याची सर्व तपशिले अद्ययावत असावेत. जर ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित असेल तर ती तातडीनं पूर्ण करून घ्यावी. आवश्यक कागदपत्र जसं की आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा आणि शेतकरी ओळखपत्र यांची प्रमाणित प्रती तयार ठेवाव्यात. कोणत्याही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास जवळच्या कृषी विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तर मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी जमा होणार आहे ते पाहूया. तर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता अखेर 18 ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या तुमच्या खात्यावरती थेट जमा केला जाणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. धन्यवाद.